वरून धबधबा खाली कोसळतोय आणि तो आम्ही अंगावर झेलतोय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काल अचानक मनात आलं आणि निश्चय झाला देवकुंड वॉटरफॉल पाहायचं. नॉनस्टॉप ठाणे ते देवकुंड हा प्रवास करत आपण पोहोचलो आहोत देवकुंड येथील पार्किंग लॉटमध्ये. आत्ता इथून आपल्याला पायी प्रवास करायचा आहे. 1.5 ते 2 तासाचा एक प्रवास असेल. कंटिन्यू चाललो तर 1.5 तास, शूटिंग करत चाललो तर एक 2-2.5 तास आपल्याला लागतील. आणि ही पायपीट करत आपण कुंडलिका व्हॅलीमध्ये आपण पोहोचणार आहोत आणि तिथून सिनरी आपल्याला कमाल बघायला मिळणार आहेत. सध्या पावसाचं वातावरण आहे. माझ्या पाठीमागे हे वातावरण बघा. ह्या वातावरणामध्ये म्हणजे या डोंगर क्रॉस करून आपल्याला त्या बाजूला जायचं आहे नदीच्या साईडने. तर टाईमपास न करता लगेचच सुरू करूयात आजचा ट्रेक. मित्रांनो, पॅकिंग संपूर्ण झालेली आहे. पाऊस सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळं पूर्ण वरपासून तर खालपर्यंत पूर्ण पॅक करून घ्यावं लागतं आहे. कारण आपल्याकडे कॅमेरा गिअर्स आहेत आणि संपूर्ण दिवस सुकं राहायचं आहे म्हणून वरून रेनकोटसुद्धा घातलेत. आणि आत्ता खऱ्या अर्थाने आपण ट्रेकला सुरुवात करतो आहे, चालायला सुरुवात करतो. जिथनं पार्किंग लॉट आहे तिथूनच ट्रेक मार्ग सुरू होतो आहे. आणि आजच्या ट्रेकसाठी आपल्यासोबत आहे प्रफुल्ल, जो नेहमीप्रमाणे आपल्यासोबत असतोच. अगदी शिवप्रेमी आहे, त्याच्यामुळे त्याला मी नेहमी माझ्यासोबत ट्रेकला घेऊन जातो. तर चला आता चालायला सुरुवात करू. मित्रांनो, खूप पाऊस पडतोय आणि या थंडगार वातावरणामध्ये धुकं इतकं आलं आहे की आजूबाजूचा सीन आपल्याला पाहता येत नाहीत. पण आपण इमॅजिन करू शकतो बॅक वॉटर आहे आणि या बॅक वॉटरला लागूनच ही एवढी मोठी कुंडलिका व्हॅली. खरंच मजा येणार आहे. पुढील प्रवास आपण चालू करूया. ओढा क्रॉस करण्यासाठी लोखंडी पुलाची व्यवस्था केलेली आहे. पूर्वी या ठिकाणी लाकडी साचा होता, पण वारंवार येणाऱ्या पुरांमध्ये तो वाहून गेला. मग आत्ता प्रशासनाने लोखंडी पुलाची व्यवस्था केलेली ही कायमस्वरूपी आहे. जाऊया.
मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी आपण देवकुंड वॉटरफॉल बघण्याचा अट्टाहास केला तो क्षण आणि तीच वेळ आता आलेली आहे। माझ्या पाठीमागे हा धबधबा आपण बघू शकता। जवळपास 300 फुटांवरून थेट खाली जमिनीवर कोसळणारा हा धबधबा आणि या धबधब्यासोबत येणारं पाणी आणि वारा प्रचंड वेगाने खाली येतोय आणि तो अंगावर घेणं एक रोमांचकारी अनुभव आहे। तो आपण अनुभव घेऊया। 300 फुटांवरून पाणी कोसळतं आणि ते थेट आपल्या अंगावर झेलणं हा रोमांच आहे आणि हा रोमांच फक्त आणि फक्त सह्याद्रीमध्येच अनुभवायला मिळतो। दुसरं हे जगामध्ये कुठेच सुख नाही आहे। जर हा रोमांच अनुभवायचा असेल तर सह्याद्रीमध्ये आपल्याला फिरायला हवं। इतकं सुंदर चित्र आहे। थेट 300 फुटांवरून धबधबा खाली कोसळतोय आणि तो आम्ही अंगावर झेलतोय। अक्षरशः त्या पाण्याचे छोटे 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 तुषार होत आहेत। खरंच खूप मजा येते। मित्रांनो, माझ्या पाठीमागे आपण देवकुंड धबधबा पाहत आहात। हा देवकुंड धबधबा कुंडलिका नदीवर आहे। वरून वाहत येणारी म्हणजे पुणा लोणावळा परिसरातून वाहत येणारी कुंडलिका नदी थेट उंचावरून खालच्या बाजूला म्हणजे कोकणामध्ये पडते आणि तिचं हे दृश्य बघायला खरं तर 7 किलोमीटर लोक पायपीट करत इथपर्यंत येतात। प्रशासनाचं इतकं सुंदर नियोजन आहे की ठिकठिकाणी त्यांनी गाईड ठेवलेले आहेत। ज्या ज्या वेळेस रिव्हर क्रॉसिंग करण्याची वेळ त्या त्या वेळेस हे गाईड पर्यटकांना मदत करतात। शिवाय इथे सुद्धा स्थानिक गाईड आहेत ते आपल्याला इथे सुद्धा मदतीला पर्यटकांच्या येताना दिसतात। हे गाईड आहेत आणि ते या कुंडावर लक्ष ठेवून असतात की जेणेकरून कोणी आतमध्ये जाऊ नये, कोणी दुर्घटना होऊ नये याच्यासाठी ते जातीनं या ठिकाणी उपस्थित असतात। म्हणजे दुर्घटना घडणं एकदम रेअर आहे, अजिबात घडतच नाही आहे। त्याचं कारण येथील स्थानिक प्रशासन। आपण येथील स्थानिक प्रशासनाला मनापासून धन्यवाद देऊयात। 100 रुपये पर व्यक्तीचं मूल्य या ठिकाणी घेतलं जातं, पण तशी सेवासुद्धा दिली जाते। आपण हा धबधबा एन्जॉय करूया।
झाला बाबा एकदाचा देवकुंड धबधबा बघून. खूप सुंदर धबधबा आहे, पण एक खंत मात्र खेदाची गोष्ट वाटली, ती अशी की आजूबाजूला कचरा खूप आहे. पर्यटकांनी स्वतःचा आणलेला कचरा स्वतःबरोबर घेऊन गेलं पाहिजे, कारण निसर्ग आहे, आपण निसर्ग एन्जॉय करायला येतोय. त्या निसर्गाची वाट न लावता त्या निसर्गाची काळजी आपण सुद्धा घेतली पाहिजे. ती आपली एक नैतिक जबाबदारी आहे. तर बाकी ही गोष्ट सोडली तर खरंच खूप चांगला निसर्ग आहे, सुंदर निसर्ग आहे, पाहण्यासारखी दृश्य आहेत. तर तुम्ही सुद्धा एकदा तरी या देवकुंड धबधब्याला नक्की भेट द्या. भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.